माजी मंत्री मधुकर पिचड यांचं काल निधन झालेलं होतं। पिचड यांच्या पार्थिवावर आता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गेले 2 महिने पिचड यांच्यावर उपचार सुरू होते। ब्रेन स्ट्रोक मुळे 2 महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांच्या पार्थिवावर आता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दरम्यान मधुकर पिचड यांच्या कन्या अश्विनी दरेकर यांना वडिलांबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले होते। महाराष्ट्राचे आदिवासी समाजासाठी त्यांनी आयुष्य दिलं असं आमच्या ज्येष्ठ सरकारला आढळून होतं। अलीकडे त्यांची स्वतःची वजी नव्हती, पण त्या आजारातून मात करतील असा आम्हाला लोकांना विश्वास होता। त्यांचे चिरंजीव वैभव आणि बाकी कुटुंब यांना परमेश्वर हे दुःख सहन करण्यासाठी शक्ती देव हे अंतःकरणापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। जाणीव सुद्धा झाली कधीच नाही, म्हणजे वडील म्हणून मी लहानपणापासून त्यांनाच बघत आले। मला नाही वाटत यापेक्षा ग्रेट कोणी काही देऊ शकलं असतं आयुष्यात जे त्यांनी दिलं। म्हणजे आज मी जे काही आहे ते केवळ त्यांच्यामुळे। आज जे काही थोडंफार लिहिते, वाचते, काही काम करते, सामाजिक कामात थोडाफार माझं काहीतरी जे असेल त्याचं सगळं श्रेय मधुकर पिचड माझे वडील त्यांना जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।